जय श्री बालमित्रांनो, आपण श्रीकृष्णाच्या छान छान जीवनाच्या गोष्टी बघतो आहेत. आता आपण कुठपर्यंत आलो होतो बरं? मागच्या गोष्टीमध्ये सत्यजित याचा वध झाला होता आणि सत्यभामा आपल्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी सत्यजितच्या ज्याने कोणी मारलं त्याचा शोध करण्यासाठी ती गेली होती. तेव्हा त्याचं पुढचं आपण बघूया. त्यानंतर काय झालं माहिती आहे का तुम्हाला? आता 4 मास तरी येतील त्या वार्ता नुसते ऐकणं हाच माझ्यासाठी उद्योग राहिला. दोन्ही सेनापती बलराम दादाही नसल्यामुळे निवडक महारथी योद्धेश्री सोबत गेल्यामुळे नकळतच माझ्यावरचा भार महाराणी म्हणून वाढला. वृद्ध महाराजांनी देवकी माता यांना जनपदाचं कामकाज बघण्यासाठी सहाय्य करणं भाग होतं. आणि मग राजकन्या तर अशी ही सत्यभामा, कुठलाही विचार न करता महाराणी सत्यभामा येत आहे. ती तुझ्याहून मला प्रिय झाली म्हणून मुळीच नव्हे. म्हणजे जेव्हा सत्यभामा काय झालं, 7-8 स्त्रियांचा झुंड जेव्हा द्वारकेला आला आणि द्वारकेला आल्यानंतर त्यांनी बघितलं की आम्हाला न्याय मिळेल का, कारण नरकासूर नावाचा राजा होता आणि त्या राजाने 16 सहस्र नारी म्हणजे अशा तरुण स्त्रिया, राजकन्या अशा स्त्रिया, या स्त्रियांना आपल्या बंदिवासात ठेवलं होतं. बंदिवास कसला? उघड्यावर नुसतं कंपाऊंड करून त्याच्यामध्ये त्या चक्क त्यांनी कोंडल्या होत्या, गाई गुरांना कोंडतो तसं. आणि मग त्या बिचाऱ्या त्यांना न्याय मिळण्यासाठी त्या द्वारकेला आल्या आणि द्वारकेला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या स्त्रियांचा कोणी वाली आहे का, आम्हाला न्याय मिळेल का. आणि तेव्हा मग जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी ऐकलं तेव्हा मग त्यांच्याच्याने तर बिलकुल राहवलं नाही. त्यांनी लगेच निश्चय केला की मी जाईल आणि मी सोडवेल. आणि त्या कामासाठी सत्यभामा पण सोबत जायला तयार झाली. आणि मग सत्यभामा जेव्हा बरोबर जाणार हे ऐकून नाही म्हटलं तरी माझी प्रतिक्रिया आलीच. मलाही त्यांच्याबरोबर जावंसं तीव्रतेने वाटलं. द्वारकेची महाराणी म्हणून माझा तर तो अधिकारच होता. तशी इच्छा मी श्रीसमोर एकांती बोलूनही दाखवली. ते समजूत काढण्यात आणि न पटणार सहज पटवून घेण्यात माझ्यापेक्षा कुशल होते. ते नित्याचं मोहून टाकणारं हसू मुद्रेवर कुलबीत म्हणाले, महाराणी सत्यभामा येत आहे. ती तुझ्याहून मला प्रिय झाली म्हणून मुळेच नव्हे. ती सारथ्य कर्मात कुशल आहे. ती शतधन्व्याला शासन दिलं हे तिला उपकार वाटतात. त्याचं ऋण ती शास्त्रनी म्हणून माझी युद्धसेवा करून फेडणार आहे. तुला येतं का सारथ्य कर्म? येत असेल तर तूही चल. तुला वाटलं का माझं कुठलंही कृत्य उपकार म्हणून असेल तर तूही चल. तू आहेस का अशी तिच्यासारखी ऋणी क्षत्राणी? आता ते असेच प्रश्नाचे असूडावर असूड ओढत जाणार, मला फरफटत नेणार. हे पारखून मी मध्येच त्यांना थोपवीत म्हटलं, पुरे मला नाही व्हायचं तिच्यासारखी क्षत्राणी. आपण उभयता सुखे नैव जा, सुखरूप परत या. म्हणजे झालं. ठरल्या मुहूर्तावर थोरले महाराज, दोन्ही माता, आचार्य ज्येष्ठांनी आशीर्वाद देऊन श्री माझ्या भेटीसाठी आले. मी व जांबवंतीनं त्यांचं उद्धव भाऊजी व भामेसह औक्षण केलं. हसतमुखानं त्यांना निरोप दिला. रणदुंदुब्या रणभेरी आणि असं करत ते जांबवतीच्या स्वाधीन करून मी मूळ द्वारकेत आले. राजकन्या नंतर जांबवतीच्या स्वाधीन करून मी मूळ द्वारकेत आले. माझ्यासाठी महाराणी म्हणून इथेही असलेल्या वास्तूत राहू लागले. रेवतीताई, रोहिणी माता यांच्यासह सुधर्मा, राज्याची राजकन्या
सात्यकीनी धाडलेल्या एक महारथी जनपदाच्या श्रीमंडळासाठी एक पाहणी घेऊन द्राक्षावर धडकला. ती होती अवंती राज्याची राजकन्या मित्रविंदा. अवंती नरेश महाराज जयसेन व श्रीची आत्या राजादी देवी यांची कन्या. राजपुत्र विंध्य व अनुविंद यांची भगिनी होती ती. आणि मार्गात लागलेल्या अवंती राज्यात प्रचंड स्त्री सैन्य प्रवेशलं. नेमक्या याच वेळी अवंती नरेशांनी आपल्या या सुकुमार राजकन्येचं स्वयंवर मांडलं होतं. त्यांना वाटलं द्वारकाधीश स्वयंवरासाठीच आलेत. राजपुत्र विंद अनुविंदांनी श्रींना राजदूताकरवी अपमानास्पद निरोप धाडला. तुम्ही या स्वयंवरात भाग घेऊ शकत नाही. तुमच्या स्त्रीत्वाचा लोप झाला आहे. यासाठी तुम्हाला या स्वयंवराचं नियंत्रण धाडलेलं नाही. अवंतीच्या महाराणी राजादिदेवी श्रीची आत्या होती. हा पीळ घरचा होता. त्यातून यादव कधी बाहेर पडणार होते की नाही देव जाणे. किती उलट असलं तरी सुलट करून घेण्याची कृष्णनीतीची राजकीय हातोटी श्रींना जन्मताच लाभलेली होती. त्यांनी विंध्य अनुविंध्यांना उलटा निरोप धाडला. आम्ही स्वयंवरासाठी मुळीच आलो नाही. चाललो नरकासुरावर कामरूपाकडे. त्यापूर्वी ज्येष्ठ म्हणून या अभियानासाठी आतोबा आत्याबाईंचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे, कर्तव्याचं आहे. त्यासाठी मी अवंतीच्या राजनगरात येणार आहेत. चांगली निरुत्तर करणारी चपराक बसल्यामुळे विंद अनुविंदांना श्रींना वाजत गाजत राजनगरात नेणं भागच पडलं. गवळ्याला स्वयंवरातील प्रवेश नाकारणं शक्य होतं, पण आशीर्वाद कसे काय नाकारणार. श्रींना मोठ्या अभियानाची सर्व निवडक यंत्रणा अवंतीच्या राजनगराकडे वळवली. ऐनवेळी योजनाबद्ध पद्धतीने स्वयंवर मंडपात निवडक योद्ध्याचा प्रवेश घेतला. जयसेनाचे आमंत्रित सर्व उपस्थित राजे दीडमूड होऊन बघत असतानाच मित्रविंदेनं बलात्हरण करून तिला रथात घातलं. मित्रविंदेचं बलात्हरण करून तिला रथात घातलं. खवडलेल्या विंद अनुविंदांना कसलेल्या सात्यकी आणि अनावृष्टींनी अंगावर घेतलं. लढण्यात गुंतवून ठेवलं. श्रींनी अवंती कन्या मित्रविंदेला तशीच थेट विश्वासू महारथ्यासह शस्त्रधारी पथकाकडून द्वारकेला धाडूनही दिलं. हे सत्यभामेला माहीत पण नव्हतं. आणि नंतर माझ्या तिसऱ्या सोबतीनीचंही हसत स्वागत केलं. कोणी? रुक्मिणीनी. मी स्वतः मित्रविंदेला सोबत घेऊन पुन्हा द्वारकेत आले. अष्टवास्तूपैकी एक तिच्या स्वाधीन केली. तिला आवडतील हे सेवक सेविका घेण्याची मोकळीक दिली. आणि आता ही चौथी पत्नी कृष्णाची म्हणजे मित्रविंदा. जामवंती आणि भामा यांच्यामधल्या स्त्री स्वभावाचा प्रकार होता. ती मूळची यादव रक्ताची असल्यामुळे भामेसारखीच अभिमानी होती. मात्र तिचा अभिमान तिच्या एवढा अंगावर येणारा नव्हता. जांबवतीसारखी ती चतुर चौकस होती, पण हिच्या चौकसपणाला मात्र तिच्यासारखी निरागसपणाची झालर नव्हती. आता पुढे मग आपले श्रीकृष्ण कुठे गेले? प्रागज्योतिष राजनगर प्रागज्योतिषपूरला. दाट कुरणात 6000 शस्त्रयुक्त गुप्त पाशांचं भक्कम संरक्षक जाळ पेरलं होतं. स्वतः मूर, त्याचे पुत्र ताम्र, अंतरिक्ष, श्रवस, विभावसू, वसू व अरुण यांच्यासह त्या जाळ्याचं रक्षण करायला अस्त्रशस्त्रांशी सिद्ध ठाकला होता. त्याच्या कुशल युद्धरचनेतील हे पहिलंच कडं भेदायला बिकट होतं. त्यासाठी शस्त्र पेरून धैर्यशील यादव पुढे सरकताच पायीच्या अदृश्य कळावर पाय पडून पाशात गुंतलेले कुरणातील अदृश्य भाले आपोआप मुक्त होत होते. म्हणजे खूप मोठं सैन्य तिन्ही बाजूनी होतं. आणि एवढंच नाही, तर डोंगराच्या पलीकडे पण असे कितीतरी होते की ते सारखे बाणफेक दगडफेक करत होते आणि आपल्या यादव सेनेला जखमी करत होते. तर एकूण पहिल्या फळीवर असुर सेनापती मूर यांच्याशी लढणं आवश्यक होतं. त्याला परास्त करणं त्याच्या कुटील सेना रचनेमुळे आणि मायावी पाशयुद्धामुळे कठीणच होतं.
पहिला हप्ताभर वीर यादव सैनिक मायावी पाशाकडे तोडण्यासाठी निकरानं लढले. दुसरा आठवडा गेला, तिसरा आठवडा गेला. शिबिरात सर्व स्त्रीकडे तेवढ्या तरी आशेने एकटक बघू लागले. हसून उद्धव भाऊजीकडे बघत श्रींनी बसल्या जागी नेत्र मिटले. त्यांची चर्या अपार तेजाने सूर्यफुलासारखी उमलून आली. सुदर्शनाच्या दुर्मिळ दिव्य मंत्राचं त्यांनी स्मरण केलं. आणि मग याची आठवण, सुदर्शनाची आठवण कृष्णाने वापरलंच नाही, पण त्याची आठवण कोणी करून दिली माहिती आहे का? उद्धवनी, जो त्यांचा प्रिय प्राण भाऊ होता उद्धव, त्यांनी आणि सत्यभामेनी. त्यांनी सांगितलं की एवढी यादव सेना मरती आहे, एवढं निकराचं युद्ध चालू आहे, तर तुम्ही तुमचं सुदर्शन चक्र हे का काढत नाही? आणि मग तेव्हा सुदर्शन चक्र घुमू लागलं, शिबिरात घुमू लागली. स्वर्गीय वाद्यालय शिबिरात घुमू लागले. स्त्री आसनावरून डोळे मिटूनच आपसूक तडक उभे राहिले. त्यांचा उजवा हात उस्तान घेत आपोआप हळूहळू उंचावत गेला. क्षणात त्यांच्या तर्जनीवर 12 आर्याचं वज्रानाभीचं गरगर फिरणारं दीप्तमान तेजयंत्र प्रकटलं. त्याच्या अपार तेजानं सगळ्यांचेच डोळे दिपून गेले. चढत्या मंत्रघोषातच श्रींनी तेजयंत्राचं प्रक्षेपण भेदण्यासाठी सर्वजण बघतच राहिले. ते तेजयंत्र दाट गवताळ कुरणात लपविलेले हजारो मायावी पाश तोडत चाललं. त्याच्यावर गदा पेलून दातोट खात धावून आलेल्या सेनापती मूर आणि त्याच्या 6 पुत्रांचा शिरछेद करून फेकलं तसं परतलं. श्रींच्या तर्जनीवर येऊन स्थिरावलं. आवर्ती मंडल घेत प्रगटलं तसंच लुप्तही झालं. श्रींची ही चर्या उपस्थितातले सर्वच कधीही विसरू शकणार नव्हते. उद्धव भाऊजी आणि भामा तर नाहीच नाही. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं. श्रींनी असं उंच मोठं रूप घेतलेलं होतं विष्णूचं, आणि त्याच्यावर ते सुदर्शन चक्र आलं आणि त्या चक्रांनी शत्रूचा नाश करून परत ते त्यांच्या हातावर आलं. आणि प्रागज्योतिषाहून आलेल्या दूतानं तेथील इतिवृत्तांत सादर केला आणि निशुंभ आणि कंठस्नान घातलं. हयग्रीव दुसऱ्या फळीतील संरक्षक राज्यपाल हयग्रीव व निशुंभ यांना कंठस्नान घातलं. मणिपर्वतावरील ओंदका इथं तिसऱ्या संरक्षक फळीतील राज्यपाल पंचजन्य विरूपाक्ष यांनी निकराचा उग्र विरोध केला. श्रींनी त्यांनाही वधून तो मोडून काढला. आणि मग ह्या सगळ्या स्त्रियांना त्यांनी मोकळं केलं. 16 सहस्र नारींना सगळे ते त्यांचे जे बंधनं होते, जे कंपाऊंड होते ठेवलेले, कुठेही कोंबून ठेवलेले होते, अशा गोठ्यासारख्या ठिकाणी अस्ताव्यस्त ह्या बिचाऱ्या भगिनी जेव्हा सुटल्या तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आणि मग कृष्णाने सांगितलं की तुम्ही आजपासून मोकळ्या झाल्या आहात. तुम्हाला रासरिया त्या पटांगणात कुंपणाड उघडल्यावर आश्रय गाईसारख्या स्त्रियांच्या कुंपणाड प्रचंड गोठाच होता जसा काही. आणि मग कृष्णाने सांगितलं की तुम्ही आजपासून कुठे पण जाण्यास मोकळ्या आहात. तुम्ही मोकळ्या झालेल्या आहात. तुमच्यावर आता काहीच बंधन नाही आहे. मग तेव्हा त्या हर्षभराच्या आनंदात येऊन त्या आपापल्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांनी स्वीकारलं नाही, पतीनी स्वीकारलं नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही आता भ्रष्ट झाले आहात, तुम्ही आता आमच्या घरी येऊ नका, कारण तुम्ही त्या असुराच्या बंदिवासात होत्या. आणि मग ह्या स्त्रियांना खूप वाईट वाटलं. मग त्या परत कृष्णाजवळ आल्या आणि कृष्णाला सांगितलं की कृष्णा, आता आम्ही कुठे जाणार, कारण की आम्हाला आमचं घरचे स्वीकारायला तयार नाही, आमचे आईवडील स्वीकारायला तयार नाही, मग आम्ही काय करणार. मग तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. आणि एका रात्रीतून त्यांनी कृष्णा नावाचा मणी माळेमध्ये गुंफून असे 16 सहस्र मंगळसूत्र तयार केले आणि ते सगळ्यांना बांधण्यात देण्यात आले. आणि त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही सांगा की माझा पती कोण आहे, तर कृष्ण आहे, श्रीकृष्णाच्या पत्नी आम्ही आहोत. आणि तुम्ही सगळ्या द्वारकेला येऊन आरामात तिथे राहू शकता. तुम्हाला कुठलंच बंधन नाही, तुम्हाला हवे तसं तुम्ही राहा. आणि मग त्या सगळ्या घेऊन द्वारकेला आले कृष्ण भगवान. आणि त्या पण खूप खुश झाल्या. तरुण अशी एक
धाडसी स्त्री पुढे आली. तिने हात उंचावून मुक्तिघोष दिला. द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज जयस्तु. हजारो श्रीकंठातून तिला प्रतिसाद मिळवला. जयस्तु जयस्तु. काही क्षणातच बंदिवान जीवन असह्य झालेल्या त्या स्त्रिया एकमेकींना अंग घासत धावतच उद्ध्वस्त दरवाजातून तांड्या तांड्यानी आनंदानं कलकलत बाहेर पडल्या. अशा सगळ्या स्त्रियांचं आपण म्हणतो श्रीकृष्ण भगवान, पण ह्या स्त्रिया कोण होत्या माहिती आहे का तुम्हाला? ह्या पण भक्ती करणाऱ्या, कृष्णाची भक्ती करणाऱ्या होत्या. साधू संत ऋषी मुनी गोपी गोप अशा कितीतरी जन्मजन्मापासून त्यांनी साधना केली होती. कृष्ण भगवंतासाठी भक्त होती आणि त्यांना कृष्ण भगवंतांनी आश्वासन दिलं होतं की मी राम जन्मामध्ये तर मी एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मी द्वापार युगात म्हणजे कृष्ण अवतारामध्ये जेव्हा मी कृष्ण अवतार घेईल तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करील आणि तुम्हाला स्वीकारेल. आणि ही त्यांची सगळ्यांची इच्छा श्रीकृष्ण भगवंतांनी त्याच्या मेन पत्न्या होत्या किती? 6, 7, 8 म्हणजे ज्या राजकन्या ज्या त्यांना याच्यामध्ये आलेल्या. पण अशा ह्या 16 सहस्र नारींना त्यांनी त्यांचं भरणपोषण उदरनिर्वाहाची जिम्मेदारी घेतली. असा हा कृष्ण भगवान साधा सोपा नाही आहे, तर देवाती देव कृष्णदेव असे हे फार मोठे आहे. आणि अशाच गोष्टी आपण छान छान बघू आणि पुढे. जय श्री